हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू दी चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपल्याला शिकायचं आहे पायथागोरस थेरम एक्सरसाइज 2.1. ठीक आहे. बघा आपले किती लेसन झालेले आहेत 10th स्टँडर्डचे मॅथ्स मध्ये. बघा फर्स्ट लिनियर इक्वेशन झालेलं आहे मॅथ्स 1 मध्ये आणि त्याच्यानंतर मी क्वाड्रेटिक इक्वेशन घेतलेलं आहे. ठीक आहे. 2 चॅप्टर मी ऑलरेडी मॅथ्सचे कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. आणि जॉमेट्रीचा फर्स्ट लेसन पण कव्हर केलेला आहे. तुम्ही माझ्या प्लेलिस्ट वर जाऊ शकता, तिथून तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. आणि हा, जे कोणी नवीन असतील चॅनलवर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा, तिथं व्हॉट्सअप लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता मला. त्या लिंक वर जावा, तिथून तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करा. ठीक आहे. म्हणजे डायरेक्ट ग्रुपला जॉईन होऊ शकता तुम्ही. ठीक आहे. आणि हा, जे काय आता मी शिकवणार आहे पायथागोरस थेरम, व्हिडिओ झाल्यावर मला लगेच अभ्यास दाखवायचा आहे तुम्ही. ठीक आहे. समजते का? आणि एक्सरसाइज 2.1 साठी काही बेसिक आहे, ते बेसिक स्टार्टिंग पासून बघा तुम्ही. ठीक आहे. जर व्हिडिओ तुम्ही स्किप केला तर तुम्हाला समजणार नाहीये. ठीक आहे. जर स्टार्टिंगचे जर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट समजले तर तुम्हाला एक्सरसाइज 2.1 एकदम इझिली येणार. ठीक आहे. हा बेसिक फॉर्म्युले आहेत 2.1 साठी. ठीक आहे. ते तुम्हाला येऊन जाईल जर तुम्ही स्टार्टिंग पासून बघत असेल तर. ठीक आहे. चला स्टार्ट करतो. आणि हा, आता कोणता हे शिकवलं आपण, लास्ट व्हिडिओ जो होता तो क्वाड्रेटिक इक्वेशन होतं. आणि आत्ताचा जे काही न्यू व्हिडिओ आहे ह्याच्या डिस्क्रिप्शनच्या खाली, म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या खाली तिथं नावं चेंज होणार आहे. ठीक आहे. ज्यांनी मला होमवर्क दाखवलंय ना त्यांचीच नावं येणार तिथं, बाकीची सगळी नावं काढून टाकणार मी. समजतंय का? ठीक आहे. चला स्टार्ट करतो. बघा काय पायथागोरस थेरम, त्याच्यातला 2.1 साठी तुम्हाला काय काय यायला पाहिजे बघा, नीट लक्ष द्या. ऑपोजिट टू, इथं सपोज 1 देतो, ऑपोजिट टू 30. सेकंड आहे दॅट इज ऑपोजिट टू 60 डिग्री. ठीक आहे. आता हे ऑपोजिट टू 30, ऑपोजिट टू 60 डिग्री काय आहे हे समजून घ्या. ठीक आहे. बघा, एका खाली एक एक्सप्लेनेशन द्या आणि डायग्राम दोघांना रिक्वायरमेंट आहे. ओके. चला बघा, एक ट्रायंगल आहे, सपोज एक ट्रायंगल आहे दॅट इज 30, 60, 90. ओके. सपोज इथं 30 डिग्री आहे, इथं ए बी सी, दोघांना डायग्राम सेम. ठीक आहे. दोघांना डायग्राम सेम आहे. ओके. इथं 60 डिग्री आहे, इथं आहे 60 डिग्री. ठीक आहे. नाव आहे ए बी सी. आता इथं काय दिले तुम्हाला, ऑपोजिट टू 30 डिग्री. मग त्यावेळेस तुम्ही थेरम कसा अप्लाय करणार, थेरम व्यवस्थित अप्लाय करायचंय. ठीक आहे. बघा, ट्रायंगल मध्ये 30, 60, 90 जर असेल मग त्यावेळेस ऑपोजिट टू 30 काय आहे, ऑपोजिट टू 30. बघा, ह्या 30च्या अपोजिट साइड कोणती आहे, दॅट इज ऑपोजिट साइड आहे. बघा, 30च्या ऑपोजिट आहे ए बी. सो मी इथे लिहिणार ए बी. ओके. समजते का? ऑपोजिट टू 30 मग मी लिहिणार ए बी. जर 30 असेल मग त्यावेळेस किती लिहिणार, 1/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. ज्यावेळेस 30 असेल त्यावेळेस 1/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. सो हायपोटेनियस काय आहे, 90च्या ऑपोजिट हायपोटेनियस असतं. ठीक आहे. 90च्या ऑपोजिट काय असतं, हायपोटेनियस. सो हायपोटेनियस इज एसी. ठीक आहे. हा फॉर्म्युला यूज करावा लागेल तुम्हाला. ओके. बघा, ऑपोजिट टू 60 डिग्री. आता कुठे आहे 60 डिग्री, इथं 60 डिग्री. सो दॅट टाइम ऑपोजिट टू 60, बघा साइड कोणती आहे, ऑपोजिट टू 60 डिग्री साइड कोणती आहे, दॅट इज बीसी. ओके. सो इथे लिहिणार मी बीसी. ओके. सो दॅट टाइम इक्वल टू, जर ऑपोजिट टू 60 असेल सो दॅट टाइम हाऊ मेनी टाइम्स ऑफ हायपोटेनियस, दॅट इज √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. सो हायपोटेनियस इज 90च्या ऑपोजिट काय आहे, एसी. सो एसी. ठीक आहे. समजते का? आपल्याला हे फॉर्म्युले यूज करावा लागतील. ऑपोजिट टू 30 डिग्री, ऑपोजिट टू 60 डिग्री. ठीक आहे. ज्यावेळेस 30 डिग्रीचा यूज करणार मी त्यावेळेस किती टाइम्स, हाऊ मेनी टाइम्स ऑफ हायपोटेनियस, दॅट इज 1/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. ओके. जर मला एखादी ही साइड काढायची असेल तर मी पहिलं बघणार अँगल, ह्या साइडच्या ऑपोजिट अँगल कोणता आहे. सो 30 डिग्री आहे. सो मी 30चा फॉर्म्युला यूज करणार. जर समजा मला ही साइड काढायची, ठीक आहे, बीसी काढायचंय मला, सो मी ह्या साइडच्या अपोजिट अँगल बघणार, किती आहे 60. सो मी 60चा फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे. तुम्हाला कळेल क्वेश्चन वाईज, पण तुम्ही एवढं लक्षात ठेवा की 30 ला काय फॉर्म्युला येणार, 1/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. 60 ला काय येणार, बघा 60च्या अपोजिट साइड आहे बीसी. सो √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. सो दॅट इज एसी. ठीक आहे. चला नाव आता थर्ड वाला
45 45 आणि 90 डिग्री. ठीक आहे. सो अपोजिट टू 45 डिग्री. सो दॅट टाइम आता अपोजिट टू 45 असेल तर त्यावेळेस कंडिशन काय येणार बघा, नीट लक्ष द्या. इथं 45, ओके, इथं 45 A B C आणि इथं 90 डिग्री. ठीक आहे. सो अपोजिट टू 45 डिग्री ज्यावेळेस दोन अँगल सेम असतील, बघा दोन अँगल सेम आहेत 45 आणि 45. सो दॅट टाइम वी कॅन से दिस ट्रायंगल इज कॉल्ड एज आयसोसिलियस ट्रायंगल. विच ट्रायंगल? आयसोसिलियस ट्रायंगल. ठीक आहे. मग आयसोसिलियस ट्रायंगलची कंडिशन काय असते रे? दोन अँगल इक्वल आणि दोन साइड इक्वल असते. कोणते दोन साइड? बघा हे अँगल आणि हे अँगल ह्याच्या अपोजिटची साइड आणि ह्याच्या अपोजिटची साइड ते इक्वल असतात. सो हे इक्वल आणि हे इक्वल. ठीक आहे. हे दोन साइड इक्वल असतात. हे झालं आयसोसिलियस ट्रायंगलची प्रॉपर्टी. ओके. सो हाऊ मेनी टाइम्स ऑफ हायपोटेनियस? सो दॅट इज, बघा आता मी समजा काय 45 च्या अपोजिट लिहितो AB. ठीक आहे. सो इथे येणार AB इक्वल टू हे 45 घ्या किंवा हे 45 घ्या, कोणतं पण घ्या, कारण दोन्ही अँगल इक्वलच आहेत ना, सॉरी दोन्ही साइड इक्वल आहेत ना. सो मी ह्या 45 च्या अपोजिट लिहितो AB. ओके. सो हाऊ मेनी टाइम्स ऑफ? दॅट इज 1/√2 टाइम्स ऑफ 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस AC. ठीक आहे. AB ची व्हॅल्यू काय येणार? दॅट इज AB ची व्हॅल्यू येणार 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. ठीक आहे. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. चला काढा स्क्रीनशॉट. बघा हे कंडिशन तुम्हाला यायला पाहिजे. आता ही कंडिशन मी परत एकदा सांगतो. ठीक आहे. कारण कसं माहिती काय, हे आल्याशिवाय तुम्हाला पुढचे येणारच नाहीये. ठीक आहे. चला परत एकदा सांगतो. बघा अपोजिट टू 30 असेल, बघा हे ट्रायंगल दिलंय, ट्रायंगल मध्ये इथं पण 30 असू शकतो आणि इथं 60 असू शकतो. मग त्यावेळेस सिच्युएशन वेगळी असेल. सांगेल मी तुम्हाला काय असतं. अपोजिट टू 30 डिग्री, 30 डिग्री इथं आहे. सो 30च्या अपोजिट साइड कोणती आहे? बघा ही अपोजिट साइड, दॅट इज AB. सो मी AB लिहिलं. ठीक आहे. सो हाऊ मेनी टाइम्स ऑफ हायपोटेनियस हे लक्षात पाहिजे तुम्हाला. हाऊ मेनी टाइम्स? दॅट इज 1/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. ठीक आहे. समजतंय का? 30 डिग्रीला 1/2 येणार आणि 60 डिग्री असेल तर बघा 60 डिग्री इथं आहे. सो दॅट टाइम अपोजिट टू 60, ह्या 60च्या अपोजिट समोरील बाजू कोणती आहे? साइड कोणती आहे? BC. सो BC इक्वल टू हाऊ मेनी टाइम्स? दॅट इज √3/2 टाइम्स ऑफ AC. ठीक आहे. AC हायपोटेनियस. ओके. सो 45 90 डिग्रीला मी काय देऊ शकतो? दॅट इज मी हा 45 पण घेऊ शकतो किंवा हा 45 पण घेऊ शकतो. चला जर हा मी 45 च्या अपोजिट घेतलं, ह्या 45 च्या अपोजिट, सो दॅट टाइम BC इक्वल टू, सो इथे मी लिहू शकतो BC इक्वल टू, कारण ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेमच आहे. सो BC इक्वल, बघा BC इक्वल टू हाऊ मेनी टाइम्स? दॅट इज 1/√2 टाइम्स ऑफ AC. 1/√2 टाइम्स ऑफ AC. किंवा ह्या 45 च्या अपोजिट AB आहे. सो AB इक्वल टू हे मी लिहू शकतो. ठीक आहे. हे एक फॉर्म्युला आहे. चला काढा स्क्रीनशॉट लवकर पटकन. चला हे 3 फॉर्म्युले आणि अजून एक थिअरम तुम्हाला यायला पाहिजे. आता मी थिअरम सांगतो तुम्हाला कोणता यायला पाहिजे. ठीक आहे. चला हे A झालं. A मध्ये 3 टाइप होते. ठीक आहे. सो आता B मध्ये काय बघा, नीट लक्ष द्या. कंडिशन समजून घ्या, मी तुम्हाला सांगतो काय काय आहे. ठीक आहे. काय दिलंय? थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन. इथे दिले तुम्हाला B टाइम थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन. ठीक आहे. आता ह्याला कंडिशन काय असणार? समजा असा ट्रायंगल आहे. ओके. सो दॅट इज ABC आणि ह्याच्या आतून एक अँगल जातोय, सॉरी एक लाईन जातीये. सपोज इथे एक 90 डिग्री. ठीक आहे. इथे सपोज नाव आहे D. ओके. बघा थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन हे कधी यूज करणार? ज्यावेळेस ट्रायंगल मध्ये दोन 90 डिग्री येणार. काय बोललो मी? बघा दोन 90 डिग्री येत असेल, बघा हा एक 90 डिग्री. सो दॅट इज अँगल ABC. अँगल ABC इक्वल टू किती आहे? 90. ABC दॅट इज 90 डिग्री. ठीक आहे. सो हे एक 90 डिग्री आणि अँगल BDC लिहा किंवा BDA लिहा, पण इकडचा अँगल किती आहे? 90 डिग्री. सो दोन अँगल
नीट लक्ष द्या बघा, हा एक अँगल आणि हे परपेंडिक्युलर म्हणजे बीडी इज परपेंडिक्युलर टू एसी. ठीक आहे, परपेंडिक्युलर असेल म्हणजे अँगल किती असतो 90 डिग्री. सो दॅट इज बीडी असे लिहितो, बीडी इज परपेंडिक्युलर टू एसी म्हणजे हा अँगल पण 90 डिग्री आहे. जर एखाद्या ट्रायंगल मध्ये दोन 90 डिग्री येत असेल मग त्यावेळेस तुम्ही थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन यूज करावा लागेल. ठीक आहे, तिथे तुम्हाला काय दिलं माहिती का, PSSR असं म्हणजे नेम वेगळं घेतलं ना. ठीक आहे, हे जे काही नेम आहेत, नाव आहेत ते वेगळे घेतले. चला वन बाय वन सांगतो तुम्हाला कसं यूज करायचं. बघा आता ही लाईन मधून चालली. ठीक आहे, मधल्या लाईनचा स्क्वेअर घ्यायचा. काय घेणार, दॅट इज BD चा स्क्वेअर इक्वल टू, बघा ह्या मधल्या लाईनचा स्क्वेअर. ओके, सो आता ही जी लाईन आहे या लाईनला दोन पार्ट मध्ये डिवाइड करते. सो दॅट इज AD आणि DC ला डिवाइड करते. सो मग कसं करणार, BD चा स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू DC. हे झालं तुमचं थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन किंवा जॉमेट्रिक मीन थिअरम तुम्ही बोलू शकता. ठीक आहे, हे थिअरम तुम्हाला यायलाच पाहिजे. सो A आणि B टाईप तुम्हाला यायलाच पाहिजे, तरच तुम्हाला 2.1 100% येणार. ठीक आहे, हे कधी यूज करायचं, ज्यावेळेस एका ट्रायंगल मध्ये दोन 90 असेल त्यावेळेस हा थिअरम यूज करायचा आहे. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट, व्यवस्थित लक्ष द्या. BD चा स्क्वेअर, ओके, मधल्या लाईनचा स्क्वेअर इक्वल टू हे जे काही दोन लाईन डिवाइड झालेले आहेत. सो बघा इथला एक पार्ट, इथला एक पार्ट. सो AD इंटू DC झालं. बाकीचे सगळ्या व्हॅल्यू ठेवायच्यात आपल्याला. ओके, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. चला क्वेश्चन नंबर फर्स्ट वाला एक्सरसाइज 2.1 मधला फर्स्ट वाला क्वेश्चन बघा काय आहे. आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेटचा फॉर्म्युला काय असतो माहिती तुम्हाला. जर एखादा ट्रायंगल आहे, ठीक आहे, समजा A आहे आणि B आहे आणि C आहे. ठीक आहे, आणि एवढं लक्षात ठेवा, हायपोटेनियस नेहमी मोठा असतो. हायपोटेनियस काय असतो, नेहमी मोठा असतो. सपोज इथं मी 13 घेतो. ठीक आहे, सपोज, आणि बाकीचे जे काही दोन व्हॅल्यू आहेत 4 आणि 5 घेतो. ठीक आहे, सो फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं हायपोटेनियस नेहमी मोठा असतो. ठीक आहे, सो मग पायथागोरियस थेरम कसं यूज करणार, पायथागोरस थेरम दॅट इज AC चा स्क्वेअर इक्वल टू रिमेनिंग टू साइडचा स्क्वेअर दॅट इज AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ठीक आहे, दॅट इज हे. ओके, बघा ह्याचा स्क्वेअर जर समजा 49 आलं, ठीक आहे, मग या दोघांचा पण ऍडिशन, ह्या दोघांचं स्क्वेअर करून ऍडिशन व्हॅल्यू 49 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे, 49. हे दोघांचा स्क्वेअर करून व्हॅल्यू किती यायला पाहिजे, 49च यायला पाहिजे, तरच पायथागोरियन ट्रिपलेट आहे, अदरवाईज नाहीये. ठीक आहे, चला सांगतो साइड बाय साइड काय आहे. तुम्हाला माहिती आहे पायथागोरस थेरम कसा अप्लाय करायचं, माहिती आहे कारण 9th स्टँडर्डला झालेलं आहे. ठीक आहे, सो बघा आता ह्याच्यात सर्वात मोठी व्हॅल्यू कोणती आहे, काय विचारलं तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट. सो व्हॅल्यू कोणती मोठी आहे, 5. सो इथे येणार 5. ओके, पहिलं 5 चा स्क्वेअर किती येणार, 25. इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, सो नाव सेकंड 3 आणि बघा जी काय व्हॅल्यू मोठी आहे त्याचा स्क्वेअर करणार पहिलं, त्याच्यानंतर मग ह्या दोन व्हॅल्यूचा स्क्वेअर करावा लागेल. सो दॅट इज 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. ठीक आहे, ह्यांचा स्क्वेअर करून ऍड करायचंय, मग व्हॅल्यू सेम येते का बघायचंय. ओके, सो दॅट इज 3 चा स्क्वेअर 9 प्लस 4 चा स्क्वेअर 16 इक्वल टू किती 25. इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, सो व्हॅल्यू काय आली, सेम आली. कुणाची व्हॅल्यू सेम आली, 5 चा स्क्वेअर इक्वल टू बघा ह्याचा स्क्वेअर पुन्हा इक्वल आलाय, बघा व्हॅल्यू सेम आली इथं. सो हे इक्वल टू हे लिहिणार मी. सो दॅट इज 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. ठीक आहे, सो इक्वल आहे व्हॅल्यू. सो काय असणार मग, गिव्हन दॅट इज 3, 5, 4 इज द पायथागोरियन ट्रिपलेट. ट्रिपलेट. ठीक आहे, हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. ठीक आहे, चला आता स्पेलिंग चुकली आहे इथं, गोरियन ट्रिपलेट. आता सेम इथे तसंच करावं लागेल. खूप इझी क्वेश्चन का बघा. 4 लहान आहे, 9 आणि 12 मोठा आहे. सो पहिला 12 चा स्क्वेअर करणार मी. काय करणार, 12 चा स्क्वेअर
किती येतं 144. सो इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. सो रिमेनिंग 2 जी काही व्हॅल्यू राहिलेली आहे त्यांचा स्क्वेअर आणि ऍड करा. सो स्क्वेअर किती येणार इथं, दॅट इज इथे येणार 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर इक्वल टू 4 चा स्क्वेअर 16 प्लस 9 चा स्क्वेअर 81. सो किती येणार व्हॅल्यू, दॅट इज 16 प्लस 81. सो इथे येणार 7, इथे येणार 97. सो इक्वेशन नंबर 2. सो सेम सेम व्हॅल्यू आहेत का, सेम सेम नाही आहेत. सो मी लिहिणार कसं मग, 12 स्क्वेअर इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. हे इक्वल टू हे लिहिलं, पण व्हॅल्यू सेम आहेत का, सो व्हॅल्यू सेम नाही आहेत. सो दॅट इज नॉट इक्वल टू. ठीक आहे, मग इक्वल नाही आलं, सो दॅट टाइम नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. सो इथे लिहिणार मी दॅट इज 4, 9, 12 आर नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. ठीक आहे, समजते का, हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही. जर इक्वल येत असेल तर पायथागोरियन ट्रिपलेट आहे. बघा इक्वल आले नाही, सो हे इक्वल टू हे आलेले, सो दॅट टाइम पायथागोरियन ट्रिपलेट. अँड दिस इज नॉट इक्वल टू दिस वन, सो दॅट टाइम आर नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. ओके, एवढंच तर करायचंय. त्याच्यामध्ये आपल्याला किती क्वेश्चन आहेत, फक्त 6 क्वेश्चन आहेत. 2 तर झालेत ऑलरेडी, अजून 2 घेतो मी. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. ना क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला 3rd आणि 4th वाला. ठीक आहे, बाकीचे जे काही 2 आहे ते तुम्ही करा. ओके, चला बघा काय काय आहे. सर्वात मोठी व्हॅल्यू कोणती याच्यात, दॅट इज 13. सो मी ते लिहिणार 13 चा स्क्वेअर. ओके, सो 13 चा स्क्वेअर किती येतो, 169 येतो. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1. नाव हे 2 व्हॅल्यूचे काय करणार तुम्ही, स्क्वेअर आणि ऍड करावं लागेल. सो इथे किती येणार, 5 चा स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर. सो दॅट इज 5 चा स्क्वेअर किती, दॅट इज 25 प्लस 12 चा स्क्वेअर 144 इक्वल टू किती येणार रे, 25 प्लस 144 9. ओके, सो दॅट इज 6, 1 ऍज इट इज. इक्वेशन नंबर 2. सो बघा 1 आणि 2 सेम सेम आले. सो दॅट टाइम काय लिहिणार मग, 13 स्क्वेअर इक्वल टू 5 चा स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर. सो इक्वल आलेला आहे. सो दॅट टाइम इथे येणार 5, 12, 13 आर दी पायथागोरियन ट्रिपलेट. ठीक आहे, इझी आहे, अवघड काय नाही याच्यात. कोणती व्हॅल्यू मोठी आहे, 74. सो इथे मिळणार 74 चा स्क्वेअर किती येणार, 74 4 चौक 16 कॅरी 1 7 चौक 28 29 0 7 चौक 28 7 चौक 28 2 कॅरी 7 49 51 किती येणार 6. ओके, 9 10 17 हा चला 1 4 आणि हे 5. ठीक आहे, ही व्हॅल्यू येते. ठीक आहे, पुढे बघा आता अजून आपल्याला त्याचा काढायचा आहे. 74 चा काढला, आता कोणाचा काढणार, ह्या दोघांचा स्क्वेअर करून ऍड करावा लागेल. दॅट इज 24 स्क्वेअर प्लस 70 इक्वल टू त्याचा स्क्वेअर. 24 चा मला माहिती 576 येतो, 576 प्लस 70 चे किती येणार, 7 चा स्क्वेअर 49. ठीक आहे, सो 49 वर हे 2 शून्य लावा. सो इथे येणार 2 शून्य. सो किती येणार बघा ऍड करून, दॅट इज 6. ओके, 7 5 आणि 9 5 आणि 9 किती 14 कॅरी 1. ओके, कॅरी 1 म्हणजे हे 5 इथे येणार. ठीक आहे, आलं सेम सेम येते. सो इक्वेशन नंबर 1 and 2. From equation 1 and 2 we can say here, so that is 74 square is equivalent to this one. So हे equal येतं 24 चा स्क्वेअर प्लस 70 चा स्क्वेअर. ठीक आहे, सो काय लिहिणार मग, 24 70 आणि 74 आर दी पायथागोरियन ट्रिपलेट. ठीक आहे, ट्रिपलेट शॉर्ट मध्ये यूज केलेलं आहे. ठीक आहे, हे असं करावं लागेल तुम्हाला. आणि बाकीचे 2 दिलेत तुम्हाला 10 24 हे तुम्ही करा. ठीक आहे, 10 24 आणि काय दिलं 27. हे कितवा 5वा क्वेश्चन. आणि 6वा क्वेश्चन काय आहे, 11 60 आणि 61. ठीक आहे, हे तुम्ही करा. आणि हा अभ्यास स्टडी करत असताना पुस्तक समोर ठेवा, तर तुम्हाला जास्त समजेल. अरे हा आपण कुठपर्यंत पोहोचलेला आहे. ठीक आहे, म्हणजे एक्सरसाइज 2.1 मधला कोणता क्वेश्चन चालू आहे हे माहिती होईल.
जर टेक्स्टबुकच नसेल समोर तर अभ्यास करण्यात मन नाही लागणार. ठीक आहे, म्हणून बोलते तुम्हाला टेक्स्टबुक ठेवा. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. ना क्वेश्चन नंबर सेकंड वाला बघा. हे जे काही सेकंड वाला क्वेश्चन आहे मी तुम्हाला बेसलाईन सांगितलंय त्याच्यावर डिपेंड आहे. बघा काय काय इथे दिलंय. इन फिगर अँगल एम एन पी बघा एम एन पी इक्वल टू 90 डिग्री. सो हे अँगल 90 डिग्री, एक अँगल 90 डिग्री दिलंय बरोबर. सो सेगमेंट एन क्यू, हे एन क्यू जे आहे परपेंडिक्युलर टू सेगमेंट एम पी. सो हे एन क्यू परपेंडिक्युलर टू एम पी आहे. ओके, सो इकडे अँगल किती असणार मग एक 90 डिग्री. जर एक ट्रायंगल मध्ये दोन 90 डिग्री असेल तर कोणता थेरम यूज करणार? जॉमेट्रिक मीन थेरम. ठीक आहे, बघा एमक्यू ची व्हॅल्यू दिली आहे, हे मी ऍज इट इज दिलं गिवन मध्ये. सो एमक्यू किती आहे? एमक्यू आहे दॅट इज इक्वल टू एमक्यू इक्वल टू 9. ठीक आहे, क्यूपी किती आहे? सो दॅट इज 4. ठीक आहे, हे गिवन आहे. सो टू फाइंड काय फाइंड आउट करायचंय? दॅट इज एनक्यू फाइंड आउट करायचंय. एनक्यू फाइंड आउट करायचंय. ठीक आहे, मग सोल्युशन काय असणार बघा, व्यवस्थित लक्ष द्या. सोल्युशन इज इन ट्रायंगल विच वन ट्रायंगल एम एन पी. एम एन पी त्या ट्रायंगल मध्ये कंडिशन काय होती? दॅट इज एनक्यू परपेंडिक्युलर टू एम पी. एनक्यू परपेंडिक्युलर टू दॅट इज एम पी. ओके, अँड अँगल एम एन पी इक्वल टू 90 डिग्री. सो दोन 90 डिग्री. सो कोणता थेरम यूज करणार? बाय जॉमेट्रिक मीन थेरम. सो बाय जॉमेट्रिक मीन थेरम काय असतं रे? बघा ही मधली जी काही लाईन आहे त्याचा स्क्वेअर घेतो आपण एनक्यू स्क्वेअर इक्वल टू एनक्यू चा स्क्वेअर इक्वल टू एमक्यू इंटू क्यूपी घेतो. एमक्यू इंटू क्यूपी. ठीक आहे, सो असं घेणार आपण. आता फक्त व्हॅल्यू पुट करायचे. काय काढायचे? एनक्यू काढायचे ना. ठीक आहे, काढूया आपण. एमक्यू किती आहे? एमक्यू दॅट इज 9 इंटू क्यूपी किती आहे? दॅट इज 4. आणि एनक्यू काढायचंय. सो स्क्वेअर. ठीक आहे, सो एनक्यू चा स्क्वेअर इक्वल टू किती येणार? 9 4 जा 36. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. स्क्वेअर रूट का करतोय? कारण मला फक्त एनक्यू काढायचंय. मला फक्त एनक्यू स्क्वेअर काढायचंय का? नाही, मला एनक्यू काढायचंय. सो मला हे स्क्वेअर काढून टाकावं लागेल ना. सो दॅट टाइम टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो एनक्यू येणार इक्वल टू 36 स्क्वेअरचा स्क्वेअर रूट आहे दॅट इज 6. सो माझा आन्सर आलं 6. 6 इज अ फायनल आन्सर. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. बघा हे शिकण्यासाठी तुम्हाला म्हणून मी बेसलाईन घेत होतो. आता इथून पुढे तुम्हाला बेसलाईनच यायला पाहिजे. ठीक आहे, जर स्टार्टिंग पासून तुम्ही बघत आला असेल ना तर तुम्हाला समजेल अरे हा काय चाललंय आपलं. ठीक आहे, चला नाव क्वेश्चन नंबर थर्ड वाला जो क्वेश्चन आहे ते व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, बघा थर्ड वाला क्वेश्चन काय दिलं इथं. इन फिगर अँगल क्यूपीआर. बघा क्यूपीआर इथे दिले तुम्हाला 90 डिग्री. ठीक आहे, एक अँगल 90 डिग्री दिले. ओके, सेगमेंट पीएम ओके इज परपेंडिक्युलर. म्हणजे हे पीएम जे आहे ते परपेंडिक्युलर आहे कुणाला? परपेंडिक्युलर टू सेगमेंट क्यू आर. ह्या क्यू आर ला परपेंडिक्युलर आहे. सो म्हणजे ह्या ट्रायंगल मध्ये दोन अँगल 90 डिग्री आहे. सो मी कोणता थेरम यूज करणार? बाय विच थेरम? दॅट इज थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. ओके, सो बघा स्टार्ट करतो आता. गिवन तर मी ऍज इट इज लिहिले दॅट इज पीएम ची व्हॅल्यू लिहिली आहे, क्यूएम ची व्हॅल्यू आहे आणि अँगल क्यूपीआर ची अँगल किती आहे? 90 डिग्री. ठीक आहे, सो टू फाइंड वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ क्यूआर. सो क्यूआर इथं लिहिलेलं मी. ठीक आहे, सोल्युशन मध्ये काय येणार? इन ट्रायंगल विच ट्रायंगल? दॅट इज पीक्यूआर. ओके, त्या ट्रायंगल मध्ये पीएम जो आहे तो परपेंडिक्युलर आहे. हा पीएम कुणाला परपेंडिक्युलर आहे? क्यूआर ला परपेंडिक्युलर आहे. आणि अजून काय दिलेलं आहे? अँगल क्यूपीआर हे किती डिग्री आहे? 90 डिग्री. ठीक आहे, दोन कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तरच तुम्ही कोणता थेरम यूज करणार? जॉमेट्रिक मीन थेरम. ठीक आहे, सो बाय जॉमेट्रिक मीन थेरम. सो दॅट टाइम बघा आता हे ट्रायंगल जे आहे ना कसं जॉमेट्रिक मीन थेरम अप्लाय करणार?
बघा ही जी काही मधली लाईन आहे, समजा आता हे ट्रायंगल असं रोटेट करा, ठीक आहे, हा ट्रायंगल आहे ना असा रोटेट करा. सो काय होणार बघा, सो ऍक्च्युली ट्रायंगल असा येतो, ठीक आहे, ही मधली लाईन आहे. सो इथं मधली लाईन म्हणजे PM, सो PM, ठीक आहे. सो M ह्या साईडला Q, इथं समजा Q आहे आणि ह्या साईडला R आहे, ठीक आहे. सो PM चा स्क्वेअर काय येणार, PM चा स्क्वेअर. बघा ही मधली लाईन आहे त्याचा स्क्वेअर घ्यावा लागेल आणि हे दोन जे काय आहेत पार्ट ते डिफरंट आहेत, म्हणजे ह्या लाईनला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलंय. सो त्याचं मल्टिप्लिकेशन घेतो ना आपण. सो काय येणार मग, PM चा स्क्वेअर इक्वल टू QM इंटू MR, ठीक आहे. आता फक्त आपल्याला व्हॅल्यू ठेवायचं पण काढायचं काय आपल्याला, दॅट इज QR काढायचं, QR. मग QR कसं काढणार ते तुम्हाला सांगतो. पहिले जॉमेट्रिक मीन थेरम यूज केला, त्याच्यानंतर PM ची व्हॅल्यू किती आहे 10. सो इथे लिहिणार 10 चा स्क्वेअर, ठीक आहे. कितीचा स्क्वेअर लिहिणार 10 चा स्क्वेअर. नंतर QM ची व्हॅल्यू किती आहे, QM आहे 8 इंटू MR. मग पहिला आपल्याला MR काढावं लागेल ना, ठीक आहे. सो काढूया आपण. 10 चा स्क्वेअर किती रे, दॅट इज 100 इक्वल टू 8 ऍज इट इज इंटू MR. ओके. सो 8 मल्टिप्लाय आहे, सो तिकडे गेल्यावर काय होणार, डिवाइड होणार. सो दॅट टाइम, सो 100 डिवाइड बाय 8 इक्वल टू MR. ओके, हे असंच येणार ना, 8 इथं मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड, ठीक आहे. सो ह्याचा हाफ करा बघू, हाफ करू आपण, अजून सिम्प्लिफाय करतोय. 100 चा हाफ दॅट इज 50, 8 चा हाफ 4. ओके. सो अजून हाफ करा, 50 चा हाफ 25 आणि 4 चा हाफ 2. ओके. सो 25 च्या सॉरी 2 च्या टेबल मध्ये 25 आहे का, नाहीये, पण डिवाइड कसं करणार, करा बघू डिवाइड. दॅट इज 25 आणि 2, ठीक आहे. सो किती येणार बघा, दॅट इज 2 12 जा 24. ओके, राहिले किती 1. सो 0 घेतला, पॉइंट दिला, 2 5 जा. ओके. सो 12.5. सो जर ह्याला जर मी डिवाइड केलं तर आन्सर किती येतं, 12.5. ओके. तुम्हाला जसं डिवाइड जमेल तसं करा, तुम्ही 100 डिवाइड बाय 8 पण करू शकता, ठीक आहे. सो 12.5 इक्वल टू MR. ओके, MR. सो MR ची व्हॅल्यू बघा, MR ची व्हॅल्यू किती आली 12.5. पण आपल्याला काढायचं काय आहे, दॅट इज आपल्याला काढायचंय QR काढायचंय. सो टोटल काढायचंय, टोटल. सो QM आणि R. ओके. सो QMR मध्ये QM ची व्हॅल्यू माहितीये का, बघा QM ची व्हॅल्यू माहिती मला. सो हे प्लस मी हे केलं, मला काय भेटणार, QR भेटणार, ठीक आहे. सो QR किती पार्ट मध्ये डिवाइड आहे, QR 2 पार्ट मध्ये डिवाइड आहे. विच वन, QM प्लस MR. ओके. सो QM ची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज 8 आहे. सो इथे येणार 8 प्लस MR ची व्हॅल्यू किती आहे, MR काढला आपण 12.5. सो इथे येणार 12.5. सो आन्सर किती येणार, दॅट इज 12 प्लस 8 20.5. सो 20.5, ठीक आहे. सो जर व्यवस्थित करा, जर एखादं जर व्हॅल्यू चुकली तर पूर्ण चुकून शकतं, ठीक आहे. म्हणून मल्टिप्लिकेशन, डिवाइड वगैरे व्यवस्थित करा, ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट. ना क्वेश्चन नंबर दॅट इज 4th वन. बघा 4th मध्ये काय काय दिलं तुम्हाला, इथं फाइंड RP अँड PS युझिंग दी इन्फॉर्मेशन गिवन इन ट्रायंगल. म्हणजे सगळी जी काय व्हॅल्यू आहे ते तुम्हाला ट्रायंगल मध्येच दिलेलं आहे, ठीक आहे. अजून काय राहिलंय का ट्रायंगल मध्ये द्यायचं 6. ओके, लिहिलेलं मी व्यवस्थित. बघा SPR दिलेला आहे, ह्या ट्रायंगल मध्ये एक 30 डिग्री आहे, ठीक आहे. इथं 90 डिग्री आहे. सो हा अँगल किती असेल रे ऑटोमॅटिक, ठीक आहे. सांगा बघू, हा अँगल किती असेल, दॅट इज 60 डिग्री असणार, कारण 30 60 90, कारण टोटल ऍडिशन किती असते अँगलची, ट्रायंगलची, दॅट इज 180 डिग्री असते, बरोबर. सो इथे ऑटोमॅटिकली 60 डिग्री येणार तिथं, ठीक आहे. चला करूया आपण आता. सो गिवन लिहावं लागेल ना, अँगल SPR इक्वल टू 30 डिग्री, ठीक आहे. आणि अँगल S जो आहे तो 90 डिग्री, ठीक आहे, बरोबर. सो अँगल R ऑटोमॅटिकली 60 डिग्री आहे, ठीक आहे. इथे 60 डिग्री येणार, दॅट इज SRP. अँगल SRP इक्वल टू किती रे, 60 डिग्री. सो आता SR ची व्हॅल्यू आहे दॅट इज 6. चला लगेच एका मिनिटात होऊन जाईल ना, ठीक आहे. SR ची व्हॅल्यू आहे 6. सो आपल्याला काढायचं काय आहे,
सो आरपी काढायचंय, कुठे आरपी, आरपी. सो आपल्याला हायपोटेनियस काढायचंय, हायपोटेनियस. ठीक आहे, काय काढायचंय, हायपोटेनियस. कारण बघा ना 90च्या अपोजिट हायपोटेनियसच असतो. सो बाय युझिंग 30, 60, 90 प्रॉपर्टी स्टार्टिंगला सांगितलं होतं बघा एकदम ह्या व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला. सो ऑपोजिट टू 30, ऑपोजिट टू 30 कोणती साइड आहे, ऑपोजिट टू 30 डिग्री. सो दॅट टाइम 30च्या अपोजिट साइड कोणती आहे, एस आर. सो इथे येणार एस आर. ओके, इज हाऊ मेनी टाइम्स, जर 30 असेल तर हाऊ मेनी टाइम्स, दॅट इज 1/2 टाइम्स ऑफ, 1/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस आर पी आर. ठीक आहे, आरपी लिहा किंवा पी आर लिहा. ओके, सो इथे लिहिलं मी ऑपोजिट टू 30 डिग्री. ठीक आहे, सो एस आर किती आहे, एस आर आहे 6. सो मी इथे लिहिणार 6 इक्वल टू 1/2 इंटू पी आर. ओके, सो इथे येणार पी आर. सो इथे 2 डिवाइडला तिकडे गेलो मल्टिप्लाय. सो दॅट इज 6 इंटू 2 इक्वल टू पी आर. ओके, सो किती येणार व्हॅल्यू पी आर ची, पी आर ची व्हॅल्यू 6 2 12. सो इथे येणार 12. ठीक आहे, सो आता इथे व्हॅल्यू आलेली आहे 12. आता काय काढायचं ना, आता दॅट इज पीएस काढायचं ना. सो पीएस काढायचं आहे. सो मी कसा काढू शकतो पीएस, बघा इथे 60 डिग्री आहे. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं इथं ऑटोमॅटिकली 60 डिग्री येणार आहे. सो ऑपोजिट टू 60 डिग्री, ऑपोजिट टू 60 डिग्री. सो दॅट टाइम ऑपोजिट टू 60 डिग्री कोणता आहे, कोणती साइड आहे, दॅट इज पीएस. हाऊ मेनी टाइम्स, जर 60 डिग्री असेल तर हाऊ मेनी टाइम्स, दॅट इज √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. हायपोटेनियस इज अ पी आर. ओके, सो √3/2 इंटू पी आर ची व्हॅल्यू किती आहे, 12. सो इथे लिहिणार मी 12. ठीक आहे, सो 2 1 जा 2 6 जा. सो 6√3 आन्सर येणार, 6√3. ठीक आहे, दिस इज अ पीएस. ओके, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. चला आता ह्या व्हिडिओ मध्ये मी हेच स्टॉप करतो, म्हणजे हा जे क्वेश्चन आहे 4था पर्यंत तिथपर्यंत स्टॉप करतो. बाकीचे जे काय आहेत क्वेश्चन ते उद्या घेऊया. किती क्वेश्चन आहेत, 5 6 7 अजून 6 क्वेश्चन आहेत. ते जवळपास नाही का पायथागोरस आपलं जवळपास मॅक्झिमम 6 व्हिडिओ मध्ये होऊन जाईल. ठीक आहे, एवढे इझी क्वेश्चन विचारलेले आहेत तुम्हाला, हार्ड काही नाही याच्यात. ओके, आणि अभ्यास झाला असेल तर 1 टाइम दाखवा, ग्रुपमध्ये सेंड करा. आणि ग्रुपचे काही नोटिफिकेशन ऑफ आहेत. ठीक आहे, मेसेज करण्याचे जे काय आहे ते मी म्यूट केलेले आहे. सो तुम्ही मला प्रायव्हेट पण करू शकता मेसेज. ठीक आहे, प्रायव्हेट मला जर तुम्ही होमवर्क दाखवला असेल तर तुम्हाला मी चांगल्या ग्रुपमध्ये ऍड करतो. ठीक आहे, जिथं तुम्हाला नाही का रोज अभ्यास दाखवतात मुली किंवा मुलं, तिथंच तुम्हाला मी ऍड करेन. ठीक आहे, चला तोपर्यंत बाय बाय.